नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत खमंग अशी कोथिंबीर वडी। प्रथम आपल्याला कोथिंबीर स्वच्छ धुवून ती बारीक चिरून घ्यायची आहे। त्यामध्ये आपल्याला 2 वाटी बेसन पीठ व थोडंसं तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये हिरवी मिरची, अद्रक, लसूण हे सर्वांचा बारीक ठेचा करून घेतलेला तो टाकून घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये तीळ टाकायचे आहे, त्याच्यामुळे खूप छान खमंगपणा येतो। हळद, मिरची पावडर आणि मीठ टाकून त्याचा आपल्याला मस्त पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला एका भांड्यामध्ये पाणी तापवून घ्यायचे। त्याच्यावरती आपण वड्या वाफवतो ते भांडं ठेवून तयार पिठाचे गोळे करून व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहे। त्याच्यामध्ये अंतर ठेवायचं आहे, कारण वड्या उकडल्यानंतर त्या आकाराने मोठ्या होतात, त्या एकमेकांना चिकटायला नको, त्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये अंतर ठेवायचं आहे। त्यावरती झाकण ठेवून 10 मिनिटं आपल्याला त्याच्यातून वाफेवरती उकडून घ्यायचं आहे। वड्या आपल्या छान उकडलेल्या आहेत। वड्या उकडल्यानंतर आपल्याला चाकूला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून वड्या कापताना वड्या आपल्या चाकूला चिकटणार नाहीत। आपल्याला एकसारख्या आकारामध्ये वड्या कट करून घ्यायच्या आहेत। पातळ पातळ कट करायच्या आहेत, म्हणजे त्या एकदम कुरकुरीत तळल्या जातात। अशाच प्रकारे आपल्याला सर्व वड्या कापून घ्यायच्या आहेत। सर्व वड्या आपल्या कापून झालेल्या आहेत। वड्या आपल्याला मंद आचेवरती एकदम खरपूस होईपर्यंत तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे आपल्या वड्या तळून तयार झालेल्या आहेत। तीळ टाकल्यामुळे वड्यांना एक खमंगपणा येतो। बघू शकता तुम्ही, एकदम जाळीदार आपल्या वड्या झालेल्या आहेत। तुम्हीही अशाच वड्या ट्राय करून नक्की बघा। धन्यवाद।